नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बाबासाहेब तोंडे, राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर. मित्रांनो, या FYBAच्या अभ्यासक्रमामधला एक महत्त्वपूर्ण घटक आत्ता आपण शिकतोय. खरं तर हा घटक खूप मोठा आहे, खूप विस्तारित आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण यातला काही भाग घेतला होता. प्रामुख्याने तो जो भाग घेतला होता तो आपण ह्या 2 अधिकारांनी एवढा मर्यादित होता. तर ठीक आहे, तरी आपण अभ्यासाच्या किंवा अभ्यासक्रमाच्या सोयीसाठी पुन्हा एकदा त्याची थोडक्यामध्ये उजळणी करतोय. आजचा हा जो आपला घटक आहे, हा घटक मूलभूत हक्क हा घटक आहे. मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेतील भारतीय नागरिकांना दिलेले हक्क आहेत, ज्या हक्कांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असतो किंवा तशी अपेक्षा राज्यघटनेने किंवा राजकीय व्यवस्थेने आपल्या गृहीत धरलेली आहे, ठेवलेली अपेक्षा आहे. हे जे मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्क एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. मूळ राज्यघटनेमध्ये हे हक्क 7 प्रकारचे होते. त्या हक्कांपैकी एक संपत्ती कमावण्याचा हा जो हक्क आहे, हा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून बाहेर काढला गेला. हा प्रामुख्याने 42व्या घटनादुरुस्तीनुसार तो हक्क मूलभूत हक्काच्या यादीतून बाहेर काढला गेला आणि तो नागरी हक्कांमध्ये स्थलांतरित करण्यात आला. आत्ता मूलभूत हक्क म्हणून 6 हक्क आहेत. त्यापैकी समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरोधाचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हे हक्क आहेत. आता या हक्कांपैकी जो पहिला हक्क आहे तो समतेचा हक्क आहे. हा समतेचा हक्क कलम क्रमांक 14 ते 18 या कलमांमध्ये त्याचं व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण केले आहे. त्यामध्ये कलम क्रमांक 14 नुसार कायद्यापुढे समानता आहे. कलम क्रमांक 15 नुसार समान संधी आहे. 16 नुसार ज्याला आपण म्हणतो की समान संधी आणि भेदभाव नाही, ही एक संकल्पना आहे. 17 नुसार अस्पृश्यता निवारण आहे. 18 नुसार पदव्यांची समाप्ती आहे. म्हणजे हे अशी 14 ते 18 यामध्ये व्यवस्थित असं त्यामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. जो स्वातंत्र्याचा हक्क आहे, या हक्कामध्ये सुद्धा एकूण 18 ते 22 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत. ही 6 प्रकारची जी स्वातंत्र्य आहेत तेही तुम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य असंही म्हणतो. विचार करण्याचं स्वातंत्र्य झाल्यानंतर संस्था किंवा संघ स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. निशस्त्र सभा बोलवण्याचं स्वातंत्र्य आहे. व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. ही सर्व 6 प्रकारची स्वातंत्र्य दिली आहेत. यामध्ये सुद्धा संपत्ती कमावण्याचं स्वातंत्र्य होतं. त्याचा सुद्धा त्याच 42व्या कलमानुसार 1976 मध्ये त्याचं स्थलांतर कुठं झालं? नागरी हक्कांच्या यादीमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर ही आपण 2 हक्क यावर आपण सविस्तर पाहिलं. आता याच्या पुढं आपल्याला हा शोषणाविरोधाचा हक्क काय आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क काय आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क काय आहे किंवा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क काय आहे, याविषयी आपण आता बोलत आहोत. आता पहिल्यांदा घ्या शोषणाविरोधाचा हक्क. हा शोषणाविरोधाचा जो हक्क आहे तो कलम क्रमांक 23 आणि 24 मध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. इथं पहिल्यांदा आपल्याला जे समजून घ्यायचं आहे ते म्हणजे शोषण म्हणजे काय, ही संकल्पना पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायची आहे. शोषण आपण व्यवहारामध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये, बातम्यांमध्ये किंवा सामाजिक संघटनांकडून किंवा आपण चर्चेच्या माध्यमातून हा शब्द ऐकतो की शोषण, कुणीतरी कुणाचं शोषण करत आहे, त्यावर ह्या मांडलेल्या गोष्टी असतात, त्यावर बातम्या असतात किंवा त्या गोष्टी आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत असतो. मग हे शोषण होणे किंवा शोषण करणे म्हणजे नेमकं काय असतं? आता शोषणाचा काय एखादा विशिष्ट पैलू आहे का? शोषण हे अनेक प्रकारचं आहे. म्हणजे कसं आहे, शारीरिक शोषण आहे, श्रमाचं शोषण आहे, संपत्तीचं शोषण आहे, भावनिक शोषण आहे, मानसिक शोषण आहे, एक प्रकारे आपल्याला बुद्धिक शोषण हा सुद्धा शोषणाचाच प्रकार आहे, याला असं आपण याला म्हणू शकतो. म्हणजे शोषण केलं जातं म्हणजे काय केलं जात असतं की एखाद्या व्यक्तीची एखाद्या विशिष्ट क्षेत्रातली जी ऊर्जा आहे किंवा जी शक्ती आहे ती त्या व्यक्तीच्या इच्छेच्या विरोधात किंवा बिना मोबदल्याचा त्या शक्तीचा वापर करायचा म्हणजे शोषण करणे होय, असं आपण याला म्हणू शकतो. हे आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो की मी एखाद्या व्यक्तीकडून त्याला एखाद्या गोष्टीचा मोबदला काहीही न देता त्याच्यातल्या एखाद्या शक्तीचं म्हणा किंवा त्याच्यातल्या एका ऊर्जेचं मी वापर करून घेतोय आणि हा वापर करत असताना त्याच्या इच्छेचा मी विचार करत नाही, त्याच्या मोबदल्याचा विचार करत नाही. याचाच अर्थ काय आहे? मी कुणाचं तरी हे शोषण करत असतो. मी म्हणजे हे उदाहरण म्हणजे शोषण हे आपल्या देशामध्ये कुठल्याही व्यक्तीचं होऊ नये, ते कोणत्याही प्रकारचं होऊ नये यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये केलेली ही तरतूद आहे, ज्याला आपण शोषणाचा हक्क म्हणतो. आणि ते प्रतिनिधित्व म्हणून ह्या घटनेमध्ये ह्या
दोन संकल्पना किंवा ही दोन कलमे खर्च केलेली आहेत. पहिलं जे कलम आहे कलम क्रमांक 23, हे 23वा कलम काय सांगतं की माणसांची खरेदी आणि विक्री केली जाणार नाही. कलम क्रमांक 23 नुसार माणसांची खरेदी विक्री होणार नाही. खरेदी विक्री होणे म्हणजे काय, आपल्या मानवी इतिहासामधला एक कालखंड असा आहे की ज्या कालखंडामध्ये माणसांची खरेदी विक्री व्हायची, ज्या कालखंडामध्ये माणसं त्यांना गुलाम ह्या प्रवर्गामध्ये मोडणारी काही माणसं होती. ही एक गुलाम म्हणजे आज जसं की शेतीमध्ये राबण्यासाठी ज्या प्रकारे बैल ही संकल्पना असते ना, एक काळ या पृथ्वी तलावर असा होता की गुलाम म्हणजेच माणसं ही कुठल्या तरी एखाद्या माणसाच्या हक्काची असायची. तो आपल्याला पाहिजे असलेली माणसं बाजारात जायचा, विकत घेऊन यायचा. तो त्या माणसं त्याच्या शेतीमध्ये घरामध्ये राबायला असायची. त्याला जर असं वाटलं की हा माणूस आता निष्क्रिय झालेला आहे किंवा हा माझ्याकडे नको आहे, तर त्याला घेऊन तो बाजारात जायचा, त्याची विक्री करायचा आणि त्या गुलामाला कुणीतरी नवीन मालक भेटायचा, तो गुलाम त्या मालकाकडे जायचा. म्हणजे हा मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातला एक टप्पा आहे. मग या प्रक्रियेमध्ये माणसांची जी होणारी अवहेलना आहे, माणसांवर होणारा जो अत्याचार आहे किंवा माणसाची जी प्रतिष्ठा रसातळाला जात आहे ती होऊ नये आणि माणूस हा शाबूतरित्या किंवा माणसाची जी प्रतिष्ठा आहे ती चांगली राहावी म्हणून या कलमाची यामध्ये तरतूद केली आहे. या कलमानुसार काय, माणसांची खरेदी विक्री करता येणार नाही. म्हणजे आपण बघतो बघा की प्रामुख्याने आपण आत्ताही कधी कधी ऐकतो की एखाद्या अर्भकाला, एखाद्या प्रामुख्याने त्या मुलाला किंवा मुलीला लहानपणी कुणीतरी कुणाला विकलं, हे या कलम क्रमांक 23 नुसार तो अवैध किंवा बेकायदेशीर ती घटना आहे किंवा ते कार्य अत्यंत निकृष्ट आणि बेकायदेशीर आहे. ठीक आहे, म्हणजे ही प्रक्रिया होऊ नये म्हणून ह्या कलमाचा यात समावेश केला. त्याचबरोबर वेठबिगारी ही एक कन्सेप्ट यामध्ये आहे. वेठबिगारीची पद्धत आपल्या देशातून हद्दपार झालेली आहे असं या कलमातून सांगायचं. म्हणजे जर वेठबिगारी ही संकल्पना कुठं दिसली किंवा अस्तित्वात असेल तर हे कलम क्रमांक 23 त्याला विरोध करतं किंवा त्यानुसार वेठबिगारी करण्यास उत्तेजित करणारे लोक किंवा वेठबिगारीच्या प्रकरणामध्ये समावेश असणारे लोक यांच्या विरोधामध्ये फौजदारी खटला दाखल होऊ शकतो. आता पुन्हा शब्द येतो की ही वेठबिगारी म्हणजे काय. वेठबिगारी म्हणजे कसलाही मोबदला न देता एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या समूहाकडून श्रम करून घेणे म्हणजे वेठबिगारी होय. आपण इतिहासामध्ये पाहतो की अनेक माणसं वर्षानुवर्ष फक्त खाण्याच्या किंवा आश्रयाच्या मोबदल्यामध्ये वर्षानुवर्ष श्रम करत होती. ही कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीसाठी करत होती, कुठल्या तरी एखाद्या धर्मासाठी करत होती, एखादी इमारत, वास्तू, मंदिर काहीतरी उभं करण्यासाठी करत होती. त्या मोबदल्यामध्ये त्यांना काहीही दिल्या जात नव्हतं, कुठलंही ज्याला आपण म्हणतो की आर्थिक मोबदला दिला जात नव्हता. त्यांची ते काम करण्याची इच्छा नव्हती तरीसुद्धा ही सर्व प्रक्रिया सुरू होती. तर ही प्रक्रिया म्हणजे कुठली प्रक्रिया, ही वेठबिगाराची प्रक्रिया आहे. वेठबिगारी याला म्हणतो. अशी वेठबिगारी कुणीही करू नये म्हणून ही केलेली ह्या कलमाची तरतूद. कलम क्रमांक 23 नुसार माणसांची खरेदी, विक्री व वेठबिगारी याला बंदी घालण्यात आलेली आहे. त्यातलं दुसरं कलम आहे, पुढचं कलम, कलम क्रमांक 24. कलम क्रमांक 24 असं सांगतंय, 14 वर्षाखालील, प्रामुख्याने 14 वर्षाखालील जी मुलं आहेत ह्या मुलांना धोक्याच्या ठिकाणी आणि प्रामुख्याने खाणीमध्ये काम करता येणार नाही. जर त्या मुलांना तशा धोक्याच्या ठिकाणी किंवा खाणींमध्ये कामावर ठेवल्या जात असेल तर तो फौजदारी गुन्हा घडतो. तो घटनेचा भंग आहे आणि असं करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये कडक कारवाई करण्यात येईल. हा यामागचा उद्देश आहे किंवा हा या प्रकारचं हे कलम आहे. आता इथं यामागचा उद्देश असा आहे की 14 वर्ष वयापर्यंतचं जे मुलाचं वय असतं हे विकासाच्या टप्प्यातला हा एक महत्त्वपूर्ण तो वयाचा टप्पा असतो. या टप्प्यामध्ये मुलांचा जो मानसिक, भावनिक, शारीरिक विकास सुरू असतो. ह्या सुरू असलेल्या विकासामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारचं पोषण होण्याची आवश्यकता. त्याचं बौद्धिक म्हणा, शारीरिक म्हणा की वेगवेगळे घटक त्याच्या समोर येऊन त्याच्यातली कुठलं तरी उत्सुकता जागी करायची आहे, त्यामध्ये कुठलं तरी नाविन्य, त्याला कुठंतरी चैतन्य निर्माण करायचं आहे. त्या प्रक्रियेमधून काढून त्याला धोक्याच्या ठिकाणी राबवायचं म्हणजे काय आहे, त्याचा विकास होणार नाही, त्याचा विकास कुठंतरी खुंटणार आहे. म्हणून असं होऊ नये आणि अनेक चिमुकल्यांचे म्हणा किंवा अनेक मुलांचे भावविश्व उद्ध्वस्त होऊ नयेत म्हणून ही केलेली ही कलमाची या तरतूद आहे. कलम क्रमांक 24 नुसार 14 वर्षाखालील मुलांसाठी धोक्याच्या ठिकाणी किंवा जड काम जिथं आहे तिथं किंवा जे त्याच्या शारीरिकदृष्ट्या त्याला पेलवणार नाही अशा कामाच्या ठिकाणी ठेवता येणार नाही. म्हणजेच जर असं ठेवलं तर ते काय असणार आहे,
ते त्या मुलाचं केलेलं शोषण असणार आहे. ते शारीरिक, भावनिक, मानसिक असं वेगवेगळ्या प्रकारचं शोषण असणार आहे. आणि असं करणे म्हणजे ते घटनेच्या विरोधामध्ये आहे, तो घटनात्मक गुन्हा आहे. ठीक आहे. तो शोषणाविरुद्धचा हक्क कलम क्रमांक 23 आणि 24 मध्ये. आता त्यानंतरचा जो हक्क आहे तो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा प्रामुख्याने कलम क्रमांक 25, 26, 27 आणि 28 या 4 कलमांमध्ये त्याचं विस्तृत असं वर्णन केलेलं आहे. धार्मिक स्वातंत्र्य, अर्थातच धार्मिक स्वातंत्र्य कशाला म्हणतो हे पहिल्यांदा ऐकून घ्या. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि भारताने प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की इथली प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार, आपल्या सोयीनुसार, आपल्या मानसिकतेनुसार कुठल्याही धर्माचा स्वीकार करू शकते. कोणताही धर्म स्वीकारणे, कोणत्याही धर्माच्या तत्वाचा प्रचार करणे, प्रसार करणे, त्याची उपासना करणे, त्याच्या तत्वांचं पालन करणे याबद्दल कुठलीही संस्था कोणत्याही व्यक्तीवर कसल्याही प्रकारचा निर्बंध आणणार नाही म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आहे. भारतातली प्रत्येक व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकते, कालांतराने तो धर्म सोडून देऊ शकते, पुन्हा एखादा धर्म स्वीकारू शकते, त्याला सोडून देऊ शकते, पुन्हा एखादा धर्म स्वीकारू शकते, त्याला सोडून देऊ शकते, किंवा आजन्मती अधार्मिक किंवा निधर्मी स्वरूपाची राहू शकते. कुठल्याही धर्माच्या तत्वाचा पुरस्कार करू शकणार नाही अशी त्याची मानसिकता असेल तरी तसंही राहू शकते. म्हणजेच धर्मनिरपेक्षता होय. धर्म या गोष्टीबद्दल प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार वर्तन करेल. कुठलीही व्यक्ती, कुठलीही संस्था, कोणतंही सरकार त्यावर कुठलाही निर्बंध आणणार नाही म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी ह्या केलेल्या तरतुदी आहेत. ह्या तरतुदी काय आहेत? कलम क्रमांक 25 कलम क्रमांकानुसार प्रत्येक माणूस आपल्या इच्छेनुसार आपल्या धर्माचं पालन करेल. आपल्या धर्माचं पालन करेल म्हणजे काय करेल? तर त्याच्या धर्माची तत्वे आहेत, ती तत्वे त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये, वैयक्तिक आचरणामध्ये, त्याच्या वर्तनामध्ये त्याला अनुसरेल किंवा त्या तत्वांना अनुसरून तो त्याचं वैयक्तिक आयुष्य जगेल. त्यावर कुणीही मर्यादा आणणार नाही असं आपण म्हणतो. म्हणजे व्यक्तीच्या इच्छेनुसार त्याने त्या धर्माचं पालन करायचं. धर्माचं पालन करण्याचा खूप मोठा अर्थ आहे. पालन त्या धर्मावर श्रद्धा आहे, त्या धार्मिक तत्वांवर श्रद्धा आहे. ती धार्मिक तत्वे वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक व्यक्तिशः त्याचं आचरण करणे आहे. आपल्या वागण्यातून पुन्हा पुन्हा ती धार्मिक तत्वांचा उद्धार करणे म्हणा, त्याला प्रमोट करणे म्हणा, म्हणजे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे काही त्यातली काही ज्या परंपरा आहेत, रूढी आहेत त्यांची जोपासना करणे, त्यांचं समर्थन करणे, त्याचं आपल्या आयुष्यामध्ये जगण्यामधून त्या प्रदर्शित करणे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने याला आपण काय म्हणतो? इच्छानुसार धर्माचं पालन करणे. कलम क्रमांक 25 नुसार, कलम क्रमांक 26 नुसार प्रत्येक व्यक्तीला धार्मिक संस्था व संघ स्थापन करण्याचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्ती अशा स्थापन केलेल्या संघाचा कारभार पाहू शकते. हा कारभार पाहणे म्हणजे त्या धार्मिक संस्था आहेत त्या संस्थांची संपत्ती कमावणे, ती संपत्ती बाळगणे, त्या संपत्तीची विल्हेवाट लावणे हे संपूर्ण अधिकार व्यक्तींना मिळतात. म्हणजे कलम क्रमांक 26 नुसार कुठलीही व्यक्ती धार्मिक संस्था स्थापन करू शकते, धार्मिक संघ स्थापन करू शकते. म्हणजे एखादं ट्रस्ट आहे ते एखाद्या धर्माच्या नावाखाली ते स्थापन केलं, त्या ट्रस्टच्या माध्यमातून जी कार्य करायची असतील प्रामुख्याने धार्मिक स्वरूपाची असतील किंवा त्यामधून पुन्हा सामाजिक स्वरूपाची असतील किंवा एखाद्या विशिष्ट समूहासाठी किंवा व्यक्तींच्या गटासाठी केलेली कार्य असतील, हे करण्याचा हक्क हा 26व्या कलमानुसार प्रत्येक व्यक्तीला मिळतो. म्हणजे फक्त संस्था किंवा संघ स्थापन न करता त्याचा बारकाईने जो कारभार ज्या पद्धतीने करावा लागतो तो सर्व कारभार चालवण्याचा हक्क हा कलम क्रमांक 26 नुसार मिळतो. कलम क्रमांक 27 असा आहे की करासाठी सक्ती करता येणार नाही. बरोबर आहे की? त्यामध्ये अशी तरतूद, याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो, राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलं. याचा अर्थ मी माझ्या पद्धतीने धर्माचं आचरण करू शकतो, परंतु मला जर असं वाटलं की मला एखादी धार्मिक संस्था उभी करायची आहे, तिचा विकास करायचा आहे आणि मला पैशाची गरज आहे, तर असे पैसे जमा करत असताना मी या समाजातील किंवा देशातली कुठल्याही व्यक्तीवर जबरदस्ती करू शकत नाही. मी कुठल्याही व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला म्हणा, संघटनेला म्हणा, समूहाला म्हणा जबरदस्तीने पैसे मागू शकत नाही. आणि हे का मागू शकत नाही? तर घटनेतील कलम क्रमांक 27 मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की कराच्या माध्यमातून किंवा
आपल्या धार्मिक गोष्टींचा प्रसार करण्यासाठी आपण उभं केलं एखादं धार्मिक ट्रस्ट असेल तर त्याच्या विकासासाठी तुम्हाला कुठल्याही व्यक्तीकडून जबरदस्तीने पैसा उभा करता येणार. ठीक आहे, इच्छेने देऊ शकतात, इच्छा तुम्ही प्रकट करू शकता, तुम्हाला दिलेले पैसे तुम्ही स्वीकारू शकता, त्या माध्यमातून त्या धर्माचा प्रसार आणखी तेजीने करू शकता, चांगला प्रभावीपणे करू शकता. मात्र सक्ती करता येणार. सक्ती म्हणजे काय? समोरच्याची इच्छा नाही आहे परंतु तुम्ही अशी वातावरण निर्मिती करताय की त्याच्या पुढं पैसे तुम्हाला दिल्याशिवाय पर्याय राहत नाही, ज्यामध्ये त्याच्या इच्छेचा विचार केला जात नाही तर त्यावर धाक, दडपशाही, प्रभाव टाकणे किंवा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करणे आणि त्याला तसं वर्तन करण्यास प्रवृत्त करणे, तर याचा समावेश त्यामध्ये होणार नाही असं स्पष्टपणे कलम क्रमांक 27 मध्ये सांगितलं. कुणालाही सक्ती करता येणार नाही. कलम क्रमांक 28 कलम असा आहे की एखादी संस्था, धार्मिक संस्था, ज्या धार्मिक संस्थेला एखादी संस्था प्रामुख्याने शैक्षणिक संस्था म्हणा की ही शैक्षणिक संस्था याला जिथं सरकारचं अनुदान मिळतं, म्हणजे एखादी संस्था चालवण्यासाठी जिथं सरकार आर्थिकदृष्ट्या सहकार्य करतं आहे, जिथं सरकारच्या नियमानुसार तिथला कारभार पाहिला जातो आहे, अशा संस्थांमधून तुम्हाला एखाद्या विशिष्ट धर्माचं शिक्षण देता येणार नाही. म्हणजे पैसा सरकारी आहे, लक्षात घ्या, पैसा सरकारी आहे म्हणजे सरकार त्याला अनुदान देत आहे. मग तो सरकार जे अनुदान देत आहे ती एक शैक्षणिक संस्था आहे, पण इथं जर समजा फक्त धार्मिक शिक्षण हे विशिष्ट धर्माचंच दिलं जात असेल तर हे घटनेच्या कलम क्रमांक 28 नुसार तो गुन्हा आहे. म्हणजे अनुदान प्राप्त ज्या शाळा आहेत, समजा हे आपलं महाविद्यालय आहे किंवा आपली एखादी शाळा आहे, सरकार याच्यासाठी अनुदान देत आहे, सरकार यासाठी पैसा पुरवत आहे, त्या दिलेल्या अनुदानातून आपण इथल्या शैक्षणिक प्रक्रियेला विकास प्राप्त करून देतोय किंवा चालना देतोय. मात्र इथं जर उद्या फक्त हिंदूंसाठी किंवा फक्त मुस्लिमांसाठी किंवा फक्त बौद्धांसाठी, ख्रिश्चनांसाठी अशी जर शिक्षणाची पद्धत सुरू केली तर तो घटनेनुसार गुन्हा आहे, तो कलम क्रमांक 28 नुसार गुन्हा आहे. आपण किंवा ते युनिट त्या शिक्षेसाठी पात्र ठरेल, तसं शिक्षण देता येणार नाही असं या कलम क्रमांक 28 मधून सांगायचं आहे. या कलम क्रमांक 28 हे संपूर्णपणे धार्मिक स्वातंत्र्याची जोपासना करणे, धार्मिक ज्या आपल्या वृत्ती आहेत, आपल्या भावना आहेत, त्या भावनांना तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्या पद्धतीने जगायचं आहे त्या पद्धतीने जगण्याची सवलत देणारा जो हक्क आहे, मूलभूत हक्क, तो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. तुम्ही बघा, आपला भारताबद्दल असं आपल्या देशाचं एक तत्व आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे उल्लेख, भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. जसं की प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य दिलं गेलं तसंच आपल्या राष्ट्राने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. घटना काय सांगते? भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजे भारत किंवा भारत सरकार आपला राज्यकारभार चालवत असताना कुठल्याही एका धर्माला विशिष्ट ट्रीटमेंट देणार नाही, कुठल्याही एका विशिष्ट धर्माचा उद्धार करणार नाही, कुठल्याही एका विशिष्ट धर्माचा पुन्हा पुन्हा प्रचार, प्रसार, स्वीकार, समर्थन ह्या गोष्टी करणार नाही, तर संपूर्ण म्हणजे देशामध्ये आपल्या जेवढे धर्म आहेत त्या सर्व धर्मांना आपल्या राज्यकारभारामध्ये समान स्थान देईल. एखाद्या कुठल्याही धर्माच्या नावाने ह्या देशाचा कारभार चालणार नाही, विशिष्ट धर्माला ह्या प्रक्रियेतून बाजूला फेकल्या जाणार नाही. ह्या सर्व गोष्टींचा अर्थ काय होतो? भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. ठीक आहे. यानंतरचा त्याचप्रमाणे पुढचा जो हक्क आहे तो सांस्कृतिक व शैक्षणिक स्वरूपाचा हक्क आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक ह्या दोन गोष्टी यामध्ये आहेत. संस्कृती आहे आणि शिक्षण आहे. पहिल्यांदा आपण असं म्हणतो की संस्कृती हा जो शब्द आहे, या संस्कृती शब्दामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट होतात आणि त्यातही प्रामुख्याने एखाद्या समाजाची संस्कृती म्हणजे काय असतं की त्या समाजाने स्वीकारलेल्या ज्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, ज्याला आपण आपल्या खाजगी भाषेमध्ये म्हणतो की उठणं, बसणं, खाणं, पिणं, बोलणं, चालणं, वागणं, म्हणजे ही आपली सर्व जी जीवनशैली आहे, ह्या संपूर्ण जीवनशैलीला एकत्रितपणे आपण काय म्हणतो? संस्कृती म्हणतो. महाराष्ट्रीयन संस्कृती अशी आहे, केरळीयन संस्कृती तशी आहे, किंवा कर्नाटकी संस्कृती अशी आहे, किंवा फॉरेन किंवा बाहेरच्या देशांची संस्कृती अशी. हा जो संस्कृती शब्द वापरला जातो, हा शब्द प्रामुख्याने त्या समाजाच्या किंवा त्या समूहाच्या जीवनशैलीशी संबंधित असतो आणि प्रत्येक समूहाची संस्कृती ही काही प्रमाणामध्ये भिन्न असते. आपल्याकडे तर आपण बघतो धार्मिक संस्कृती भिन्न दिसेल तुम्हाला, काही जातींमध्ये जातींच्या संस्कृतीमध्ये सुद्धा बदल दिसेल.
प्रादेशिक संस्कृती वेगवेगळी असते. म्हणजे भारतातच महाराष्ट्र आहे, भारतातच तामिळनाडू आहे, भारतातच केरळ आहे, यांची संस्कृती वेगवेगळी का? जात आहे, धर्म आहे, प्रदेश आहे, त्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या रूढी आहेत, आपला मागचा इतिहास आहे, ह्या सर्व गोष्टींनुसार सर्वांची संस्कृती भिन्न आहे. मात्र राज्यघटनेने सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काच्या माध्यमातून ज्याला त्याला ज्याची त्याची संस्कृती जोपासण्याचा हक्क दिलेला आहे. ज्याला त्याला ज्याची त्याची संस्कृती जोपासायची आहे, तिचं समर्थन करायचं आहे, तिचा विकास करायचा आहे, त्या संस्कृतीबद्दलचा आपला आदर व्यक्त करायचा आहे, त्याबद्दलचा हा हक्क आहे, सांस्कृतिक स्वरूपाचा हक्क. त्यामध्ये प्रामुख्याने कलम क्रमांक 29 आणि कलम क्रमांक 30 याचा समावेश होतो. 29 मध्ये असं सांगितलं आहे की स्वतःची जी संस्कृती आहे आणि जी लिपी आहे त्या लिपीची जोपासना करण्याचा सर्वांना हक्क आहे. हे बघा, असं कधीच होऊ शकत नाही की आपण सर्व एकाच मोजमापाने मोजता येतील अशी माणसं आपण बनवू शकत नाही. आपण असं म्हणतो की विशिष्ट अंतरावर गेल्यावर वाणी बदलते, विशिष्ट अंतरावर गेल्यावर पाणी बदलते, अशा ज्या आपल्या म्हणी आहेत त्यामागचा हा इतिहास आहे किंवा त्यामागं असा आशय आहे की प्रत्येक विभागातला माणूस हा विशिष्ट गोष्टींमध्ये वेगळा आहे. म्हणजे तो मराठवाड्यातला आहे, तो वेगळंच बोलेल, त्याच्या बोलण्याची ढब वेगळी असेल. तो पुण्याचा आहे, वेगळाच बोलेल. तो कोकणातला आहे, वेगळाच बोलेल. तो विदर्भातला आहे, तो वेगळाच बोलेल. तो कोल्हापूर साताऱ्याचा आहे, तो वेगळाच बोल. का? ह्या वेगवेगळे, आपण प्रदेश बदलला की त्यातल्या काही गोष्टी स्पष्टपणे आपल्याला जाणवत, तिथं वेगळेपण आहे. तसंच तिथल्या चालीरीती वेगळ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. का? तिथला भौगोलिक इतिहास सुद्धा वेगळा आहे. त्यामुळं हे वेगळेपण आहे आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या जगण्यामधलं वेगळेपण आहे. घटना आपल्याला ह्या सर्व वेगळेपणाची जोपासना करण्याचा हक्क प्रदान करते. म्हणजे असं होणार नाही की या भारतामध्ये तुझी संस्कृती खूप सामान्य आहे, छोटी आहे, नकारात्मक आहे असं कुणीतरी म्हणेल आणि त्याला संपवून टाका किंवा आपल्या व्यवहारातून ती संस्कृती हद्दपार करा असं कुणीही म्हणता येणार नाही. का? कारण घटनेतील कलम क्रमांक 29 असं सांगतं की ज्याला त्याला ज्याची त्याची संस्कृती आणि लिपी जोपासण्याचा अधिकार आहे, त्याचं समर्थन करण्याचा अधिकार आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. ही तरतूद आहे. पुढची तरतूद अशी आहे कलम क्रमांक 30. कलम क्रमांक 30 काय सांगतं की भाषिक आधारावर व धार्मिक आधारावर संस्था स्थापन करणे. संस्था दोनदा, आपण इथं एक सांगितलं की धार्मिक आधारावर संघ स्थापन करणे इथंही आहे. इथं आपण असं सांगितलं होतं की ज्याला आपण म्हणतो की ही काही संस्था स्थापन केल्या असतील तर ही जबरदस्ती करता येणार नाही, किंवा इथं आपण दुसऱ्या वरच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की धार्मिक शिक्षण देणं. हा या मुद्द्यावर मला बोलायचं आहे. कलम 28 मध्ये आपण असा उल्लेख केला की ज्या शाळेला अनुदान प्राप्त आहे त्या शाळेतून धार्मिक शिक्षण देता येणार नाही. इथे एक कलम क्रमांक 30 असं आहे की भाषिक व धार्मिक आधारावर संस्था आणि संघ स्थापन करता येतात. यातला फरक असा आहे, ज्या सामान्य संस्था आहेत आणि सरकारी अनुदान घेतात त्यांना धार्मिक शिक्षण देता येणार नाही, म्हणजे विशिष्ट धर्माचं देता येणार नाही. आणि हे जे कलम क्रमांक 30 आहे ते काय, जर एखादी संस्था ही धार्मिक शिक्षण देणे याच अटीवर स्थापन झालेली असेल, सरकारने त्याला परवानगी दिलेली असेल, तर त्या धार्मिक संस्थांमधून मात्र शिक्षण देता येईल, विशिष्ट धर्माचं शिक्षण देता येईल. का? कारण त्यांची मुळात स्थापना ही धार्मिक आधारावर झालेली आहे. त्यांच्या स्थापनेमागील उद्देशच आहे की हे हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म किंवा शीख धर्म फक्त धार्मिक तत्वांचाच प्रसार करण्यासाठी ही संस्था स्थापन होत आहे किंवा केली जात आहे, हा त्या संस्था स्थापनेमागील उद्देश असेल तर तिथून मात्र धार्मिक शिक्षण देता येईल. ही तरतूद यामध्ये सांगितली. आणि प्रत्येकाला, म्हणजे आपली भाषा असेल, आपला धर्म असेल, आपली लिपी असेल, ह्या प्रत्येक गोष्टीचं संवर्धन करण्याचा हक्क या कलम क्रमांक 30-29 मध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे हा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे. आणि यातला 6व्या प्रकारचा जो हक्क आहे याला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. हा जो हक्क आहे ह्या सर्व हक्कांचा आत्मा आहे असं म्हटलं जातं, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. तर तो हक्क काय आहे? या हक्कामध्ये प्रामुख्याने 5 प्रकारचे आदेश दिलेले आहेत. हा जो पहिला आदेश आहे, हा पहिला आदेश काय आहे? बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण याचा शब्दशार्थ असा होतो, एखाद्या व्यक्तीला त्याला न सांगता जबरदस्तीने अटक करता येत नाही.
किंवा एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या गुन्ह्याच्या नावाखाली अटक केली असेल तर त्याला सांगावं लागतं की या कारणासाठी त्या व्यक्तीला अटक केलेली आहे. अशी व्यक्ती पुढचे 24 तास संपण्याच्या अगोदर कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये हजर केली जाते आणि त्या व्यक्तीला आपल्याला अटक होण्याचं कारण, त्या गुन्ह्याचं स्वरूप याची पूर्णपणे माहिती दिली जाते. म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण याचा प्रामुख्याने हजर करा असा हे अर्थ होतो. हे बंदी प्रत्यक्ष यामुळे काय होतं, या आदेशाचा अर्थ असा आहे, कुणीही कुणाला काहीही न सांगता अटक करू शकत नाही, कुठं कोंडून ठेवू शकत नाही, कुठं त्याला त्याची गळचेपी करू शकत नाही, हा त्यामागचा आदेश आहे. का? कारण समजा पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर पुढचे 24 तास संपण्या अगोदर त्या व्यक्तीला कोर्टापुढे हजर करावं लागतं, त्याला हजर करा अशा प्रकारचा आदेश असं आपण म्हणतो. दुसरी गोष्ट आहे अधिकार पृच्छा, हे एक तत्व आहे. कुठलं? हे आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचा जो मूलभूत हक्क, ज्याचं नाव घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे, या हक्कामध्ये एकूण 5 प्रकारचे आदेश आहेत. ते आदेश म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण आहे, अधिकार पृच्छा आहे, परमादेश आहे, उत्प्रेक्षण आहे, प्रतिषेध आहे. हे जे 5 प्रकारचे आदेश आहेत या आदेशांचा आपण अर्थ पाहतोय. बंदी प्रत्यक्षीकरण, अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत कोर्टापुढे हजर करा, हा आदेश म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण आहे. दुसरा आहे अधिकार पृच्छा. अधिकार पृच्छामध्ये समजा एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या विरोधात एखादी कृती घडली आहे. आता ही कृती कुणी, की ते समजा राज्य सरकार आहे, एखादी संस्था आहे, किंवा दुसरी एखादी व्यक्ती आहे, किंवा आणखी एखादा घटक आहे. त्या सरकारच्या किंवा संस्थेच्या कार्यामुळं किंवा एखाद्या निर्णयामुळं जर एखाद्या व्यक्तीचे मूलभूत हक्क डावलले जात असतील, जर त्या व्यक्तीच्या मूलभूत हक्काला कुठंतरी छेद दिला जात असेल, त्याच्या मूलभूत हक्काचा कुठंतरी भंग होत असेल, तर व्यक्ती कोर्टामध्ये अर्ज करू शकते आणि ती व्यक्ती कोर्टामध्ये अर्ज केल्यानंतर कोर्ट त्या व्यक्तीला असं म्हणू शकतं की आपण कुठल्या हक्काच्या आधारे सदरील व्यक्तीवर अन्याय केला आहे किंवा हक्कभंग केला आहे, त्याचा जो आदेश आहे त्याला आपण परमादेश म्हणतो. ॲक्च्युली परमादेश आपण बोलतोय, परमादेशाविषयी इथं चुकून हा अधिकार पृच्छा हा शब्द आला. आणि ज्याला आपण अधिकार पृच्छा असं म्हणतो, ती अधिकार पृच्छा म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एखादं पद धारण केलं असेल, एखाद्या व्यक्तीने जर एखादा हुद्दा धारण केला असेल, तर त्या व्यक्तीकडं त्या हुद्द्याची पात्रता नसेल. समजा मी एक शिक्षक आहे, माझ्याकडं ती पात्रता नाही आहे, तरी सुद्धा मी शिक्षक झालो, तर दुसरी एखादी व्यक्ती त्या विरोधामध्ये अर्ज दाखल करू शकते आणि सदरील व्यक्ती पात्र नसताना त्या हुद्द्यावर आहे याबद्दल ती तक्रार करू शकते. मात्र जी व्यक्ती तक्रार करत आहे त्या व्यक्तीने ती पात्रता धारण करणे आवश्यक असते. म्हणजे तशी पात्रता धारण करणारी व्यक्ती असं दाखल करू शकते अर्ज, आणि कोर्ट त्याची विचारपूस करू शकते किंवा त्याची चौकशी करू शकते. याला आपण काय म्हणतो? याला अधिकार पृच्छा असं आपण याला म्हणतो. पुढचा आदेश आहे त्याला आपण उत्प्रेक्षण म्हणतो. उत्प्रेक्षण म्हणजे काय, की समजा एखादा खटला हा कनिष्ठ न्यायालयामध्ये सुरू आहे, काही गोष्टींमुळे तिथं अडचणी निर्माण होत आहेत, किंवा त्या खटल्यातील एखादा पक्ष आहे, त्या पक्षाने विनंती केली असेल, किंवा त्या विशिष्ट ठिकाणी खटला चालू असल्यामुळे काही अडचणी निर्माण होत असेल, असं जर असेल तर वरचं कोर्ट, ज्याला आपण किंवा म्हणतो वरिष्ठ न्यायालय, हे कनिष्ठ न्यायालयाला असं सांगू शकतं की तुमच्याकडं जो सुरू आहे खटला तो वरच्या ठिकाणी वर्ग करा. याला आपण काय म्हणतो? याला उत्प्रेक्षण म्हणतो. आणि यातला 5वी तरतूद आहे किंवा हा एक आदेश आहे त्याला प्रतिषेध. नेहमी यामध्ये कन्फ्यूज होतात मुलं किंवा वाचक, कधीही हे प्रकरण वाचत असताना कन्फ्युजन होत. काय होतं हे? उत्प्रेक्षण आणि प्रतिषेध. उत्प्रेक्षण काय आहे? कनिष्ठ न्यायालयामध्ये खटला आहे, तो सुरू आहे, परंतु वरिष्ठ न्यायालय सांगत आहे की काही विशिष्ट कारणामुळे ते आता आमच्याकडे तुम्ही वर्ग करा, किंवा तो तुम्हाला जसा ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तो खटला चालवता येत नाही, तो वर्ग करा म्हणून सांगेल. आणि प्रतिषेधमध्ये काय आहे? मुळात एखादा खटला असा आहे जो कनिष्ठ न्यायालयामध्ये चालवला जातोय, परंतु
त्या कनिष्ठ न्यायालयाला तशा स्वरूपाचे खटले चालवण्याचा अधिकार नाही आहे किंवा तो खटला तो अधिकार कक्षेच्या बाहेरचा आहे कनिष्ठ न्यायालयाच्या, तेव्हा हे जर वरिष्ठ न्यायालयाला लक्षात आलं तर हे वरिष्ठ न्यायालय काय करेल, त्यांना आदेश देईल आणि सांगेल की सदरील खटला हा आपल्या अधिकार कक्षेबाहेरील आहे, तो वर्ग करावा. या प्रकारचा जो आदेश आहे त्याला आपण प्रतिषेध असं म्हणतो. हे 5 प्रकारचे आदेश हे कलम क्रमांक 32 मध्ये आहेत. याचसोबत इथं 30 नंतर 32वा कलम आहे, मध्यंतरी एक कलम क्रमांक 31 राहतं. ॲक्च्युअली ते कुठल्याही मूलभूत हक्काच्या यादीमध्ये हे कलम येत नाही, परंतु ह्या कलमामध्ये अशी तरतूद केलेली आहे की ज्याला असं एक तरतूद आहे 31 नुसार की समजा एखादा नव्याने निर्माण होणारा कायदा असेल आणि हा कायदा जर ह्या संपूर्ण हे जे मूलभूत हक्क आहेत ह्या मूलभूत हक्कांना कुठंतरी विरोध करणारा कायदा असेल तर कलम क्रमांक 31चा आधार घेऊन तो कायदा हा अवैध आहे, तो अघटनात्मक आहे किंवा त्यामुळे मूलभूत घटनेचा भंग होतोय किंवा तिथं मूलभूत अधिकारांना कुठंतरी त्यामुळं नियंत्रण ठेवले जात आहेत, मूलभूत हक्कावर अतिक्रमण होतं आहे, अशा स्वरूपाचा जर तो कायदा असेल तर न्यायालय अशा कायद्याला रद्द करू शकतं आणि ती तरतूद कशामध्ये आहे, कलम क्रमांक 31 मध्ये आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण पाहतो की हा जो मूलभूत हक्काचं हे जे प्रकरण आहे, मूलभूत हक्क मूळ 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत, मूळ घटनेमध्ये 7 आहेत, ते आता 6 राहिले. त्या 6 समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, संस्कृती आणि घटनात्मक उपाययोजनाचा हक्क हे हक्क आहेत. हे अत्यंत अगदी कलम क्रमांक तुम्ही ज्याला आपण म्हणतो की 12 ते 35 त्या कलम क्रमांक 12 पासून म्हणजे ज्या 12व्या कलमामध्ये जसे की राज्याचा अर्थ काय, इथून हे कलमाची तुम्ही कलमवार जर याची असा व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर अभ्यासाच्या सोयीसाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोप्या गोष्टी आहेत, लक्षात राहतात. आणि हा राज्यशास्त्रातील एक मूलभूत आणि एक ज्याला आपण गाभा घटक म्हणतो, जो आपल्या नॉलेजसाठी आवश्यक आहे, परीक्षेसाठी आवश्यक आहे किंवा एक उत्तम नागरिक बनण्यासाठी सुद्धा आपल्याला आपले मूलभूत हक्क कोणते आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. अपेक्षा करतोय आपला हा घटक समजला असेल. धन्यवाद.